हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ असणार आहे जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत, ज्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जे सेकंड इयर, थर्ड इयर किंवा लास्ट इयरला आहे आणि ज्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं आहे आणि हे प्रिपरेशन करून ज्यांना महाराष्ट्र स्टेटमध्ये जॉब मिळवायचा आहे. मोस्टली हा व्हिडिओ असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेटमध्ये जॉब मिळवायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. मग कोणकोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत आणि कोणकोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून कुठल्या प्रकारची पोस्ट मिळते, त्यासोबतच कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असताना सोर्सेस आणि तुमचा सिलेबस कशा पद्धतीने असतो याविषयी आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयरला असाल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या किंवा तुम्ही डिप्लोमा करत असाल सिव्हिल इंजिनिअरिंगचा किंवा 12वी नंतर जर तुमचा प्लॅनिंग असेल की सिव्हिल इंजिनिअरिंगला आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. बघा, तुमचं टार्गेट जर महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट जॉब करण्याचं असेल, महाराष्ट्र स्टेटमध्ये कोणता जॉब गव्हर्नमेंट जॉब करण्याचा असेल आफ्टर इंजिनिअरिंग, तर तुमच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग ही जी ब्रांच आहे ही ब्रांच बेस्ट असणार आहे. कारण यामध्ये बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज ह्या दरवर्षी येत असतात. सिव्हिल इंजिनिअरिंग घेतल्यानंतर महाराष्ट्र स्टेटमध्ये जॉब करण्यासाठी मोस्टली मोस्टली कोणते वेज आहे? दोन वेज आहे, ज्याला मी नाव देतो एक्झाम. एक असते एमपीएससी आणि दुसरी एक्झाम असते तुमची सरळ सेवा. दुसरी एक्झाम कोणती असते? सरळ सेवांची एक्झाम. मग ह्या ज्या दोन एक्झाम आहे, या दोघा एक्झाम मध्ये फरक काय आहे तो अगोदर तुम्हाला समजावून सांगतो. एमपीएससी आणि सरळ सेवा. तर एमपीएससी आणि सरळ सेवामध्ये डिफरन्स हा आहे की एमपीएससी ची एक्झाम ही 3 स्टेजेस मध्ये होते. इथे तुम्हाला 3 स्टेज मधनं जावं लागतं. पहिली स्टेज असते प्रिलिम्स, दुसरी स्टेज जी असते ती असते तुमची मेन्स आणि तिसरी स्टेज असते तुमची इंटरव्ह्यू. आणि ह्या 3 स्टेजेस कंप्लीट केल्यानंतर तुमचं होतं फायनल सिलेक्शन. म्हणजे जे लोक प्रिलिम्स देणार, प्रिलिम्स ही सुद्धा एक परीक्षा असते. प्रिलिम्स मध्ये जे क्वालिफाय होतात, म्हणजे जे प्रिलिम्सचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ क्लिअर करतात, त्या विद्यार्थी मेन्स साठी अपियर होऊ शकतात. त्यानंतर जे विद्यार्थी मेन्सचा कट ऑफ क्लिअर करतात, म्हणजे मेन्स मध्ये क्वालिफाय करतात, ते विद्यार्थी इंटरव्ह्यू देतात. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचे मेन्स आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क आहेत, या मार्कांवरती बेस एक फायनल सिलेक्शन लिस्ट लागते. आणि ह्या मार्कांवरती बेस फायनल सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर यामधून तुमचं सिलेक्शन होतं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. जे महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, हे डिपार्टमेंट या एमपीएससी मधनं रिक्रूट करतं. हे डिपार्टमेंट काय करतात? हे डिपार्टमेंट एमपीएससी कडे मागणी पत्र पाठवतात की आमच्याकडे एवढ्या एवढ्या जागा वॅकन्सीज आहेत, या जागांसाठी तुम्ही एक्झाम कंडक्ट करा. मग एमपीएससी एक्झाम कंडक्ट करण्याचं काम करतं आणि एक्झाम कंडक्ट केल्यानंतर ह्या ज्या डिपार्टमेंट आहेत किंवा हे जे डिपार्टमेंट आहे, ह्या डिपार्टमेंटमध्ये ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज नुसार फायनल सिलेक्शन लिस्ट लागते आणि त्या लिस्टनुसार मग विद्यार्थ्यांना त्या त्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग मिळते. मग कोणकोणते डिपार्टमेंट आहे? तर डिपार्टमेंट जे आहेत ते आहे तुमचं पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट असेल, डब्ल्यूआरडी डिपार्टमेंट असेल, डब्ल्यूसीडी डिपार्टमेंट असेल, एमएमआरडीए डिपार्टमेंट असेल. हे मोस्टली जे रिक्रूट करतात एमपीएससी थ्रू त्या डिपार्टमेंटचे नावं झाले. या व्यतिरिक्तही अजून बरेचसे डिपार्टमेंट आहेत, पण ते डिपेंड करतं दरवर्षी किती जागा व्हॅकन्सीज त्या डिपार्टमेंटमध्ये आहेत यावरती. थोडक्यात बेसिक तुमचं एमपीएससीचं स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर एमपीएससीच्या स्ट्रक्चरमध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या प्रकारचा पॅटर्न असतो. प्रिलिम्स जी असते बाळांनो एमपीएससीची, ही प्रिलिम्स तुमची ऑब्जेक्टिव्ह असते. सर, ऑब्जेक्टिव्ह असते म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे इथले जे क्वेश्चन्स असतात हे क्वेश्चन एमसीक्यू क्वेश्चन्स असतात प्रिलिम्सचे. एमसीक्यू क्वेश्चन्स. आणि सिलेबस काय असतो? प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये तुम्हाला रिझनिंग ऍप्टिट्यूड ज्याचा एक पेपर असतो त्याला आपण सीसॅट असं नाव देतो. आणि दुसरा पेपर असतो तो असतो तुमचा नॉन टेक्निकलचा. नॉन टेक्निकल म्हणजे काय? यामध्ये तुमचं जीएसजीके. जीएसजीके मध्ये तुमचं हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी हे सब्जेक्ट येतात. आणि तुमचं करंट अफेअर सुद्धा यामध्ये असतं. एन्व्हायरमेंटल सायन्स वगैरे पण, एन्व्हायरमेंटल स्टडीज यामध्ये असतं. म्हणजे तुमचा प्रिलिम्सचा जो पेपर आहे हा प्रिलिम्सचा पेपर पूर्णपणे नॉन टेक्निकल असतो. इथे तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्याच विषयांचा कुठल्याही प्रकारचा संबंध हा नसतो. म्हणजे तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, एमपीएससी साठी प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर तुम्ही ज्या कोणत्या वर्षामध्ये असाल त्या वर्षापासूनच
तुम्हाला हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, एन्व्हायरमेंटल स्टडीज, सायन्स देखील त्यामध्ये असतं. हा जो सिलेबस आहे यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे एमपीएससीच्या सिलेबसवरती, तो तुम्ही बघू शकता. किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की एक सर अशी सिरीज चालू करा ज्यामध्ये प्रत्येक एक्झाम विषयी तुम्ही डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहात. तो व्हिडिओ मी नक्की चालू करेल, ती सिरीज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दल. पण सध्या आपण काय करतोय, ओव्हरलुक करतोय की तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोणकोणत्या आहेत ज्यामधनं गव्हर्नमेंट जॉब जो आहे हा गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो. सो सध्या पुरतं लक्षात एवढं ठेवायचं आहे की एमपीएससी मधनं तुम्हाला जेव्हा प्रिपरेशन सिलेक्शन हवंय त्यावेळेस प्रिलिम्स मध्ये नॉन टेक्निकल सिलेबस असतो. त्यानंतर एमपीएससीची जी सेकंड स्टेज असते मेन्स, एमपीएससीची सेकंड स्टेज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणती असते, मेन्स असते. ही जी मेन्स आहे ही मेन्स मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 अशा प्रकारचे दोन पेपर असतात. पेपर 1 आणि पेपर 2. ह्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये जे सब्जेक्ट असतात हे दोघही पेपरमध्ये तुम्ही 4 डिग्रीचे वर्ष जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट शिकलात, डिग्रीचे 4 वर्ष जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट शिकलात, त्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टच्या बेसवर किंवा त्या सब्जेक्टवर आधारित तुमचा हा मेन्सचा पेपर असतो. या मेन्सचा पेपर जो असतो हा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा असतो. सर, व्हॉट इज मीन बाय डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा पेपर? डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा पेपर म्हणजे जर तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयरला असाल तर तुम्ही जे सेमिस्टरचे पेपर आता लिहिताय 70 मार्क्सचे किंवा 100 मार्क्सचे जे पेपर तुम्ही लिहिताय, ज्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहायचा म्हणजे क्वेश्चन असतो आणि त्याचं खूप मोठं आन्सर असतं, अशाच पद्धतीचा पेपर हा एमपीएससी मेन्सचा देखील असतो. जर तुम्ही 12वी पासआउट असाल किंवा 10वी पासआउट असाल आणि डिप्लोमाला ऍडमिशन घेताय, तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही जे 10वी 12वीचे पेपर लिहिले, हिस्ट्री, जॉग्राफीचे पेपर, मराठीचे पेपर, ज्यामध्ये मोठे मोठे उत्तरं लिहिले, अगदी त्याचप्रमाणे एमपीएससी मेन्सचा हा पेपर असतो डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे हा एमसीक्यू पेपर नसतो तर डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो. कशावरती बेस्ड? जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आहेत त्यावरती बेस्ड. त्यानंतर थर्ड स्टेज असते तुमची इंटरव्ह्यू. आणि हा इंटरव्ह्यू तुमचा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल स्वरूपाचा होतो. इथे तुम्हाला टेक्निकल विषयी क्वेश्चन्स विचारतील, तुमचा सब्जेक्ट कोणता स्ट्रॉंग आहे त्या सब्जेक्टवरती क्वेश्चन्स विचारतील. एव्हा ना तुम्हाला जे तुमच्या आजूबाजूला चालू असलेल्या घडामोडी असतील, करंट अफेअर्स असतील, चालू असणारे रिसेंट प्रोजेक्ट्स असतील, याबद्दल देखील माहिती या इंटरव्ह्यू मध्ये विचारली जाते. आणि यानंतर मग तुम्हाला ज्या पोस्ट मिळतात ह्या क्लास 1 आणि क्लास 2च्या पोस्ट मिळतात. क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी तुम्ही एमपीएससी मधनं होऊ शकतात. एमपीएससी मधनं तुम्हाला क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारीच्या पोस्ट मिळतात. आणि एमपीएससी झाल्यानंतर, तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग देखील काय केलं जातं, दिलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर एमपीएससी ही किमान कमीत कमी 1.5 ते 2 वर्षांची प्रोसेस आहे. म्हणजे तुमची प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, तुमचं सिलेक्शन, त्यानंतर तुमची पोस्टिंग आणि त्यानंतर तुमचं ट्रेनिंग, हे सगळं जर बघितलं तर 1.5 ते 2 वर्ष तुम्हाला, जेव्हा तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करतात, इव्हन तुम्ही परीक्षा दिल्यानंतर तुमच्या हातामध्ये पोस्टिंग येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 वर्षांचा संयम, पेशन्स ठेवावा लागतो. म्हणजे एमपीएससी तुमचा फक्त अभ्यास किंवा तुमचं फक्त नॉलेज चेक करते असं नाही. एमपीएससीचं प्रिपरेशन अभ्यास आणि नॉलेज सोबतच चेक करत असतं तुमचा संयम. सो तुम्ही जेवढं लवकर प्रिपरेशन स्टार्ट कराल एमपीएससी साठी, तेवढं तुमच्यासाठी बेटर असणार आहे, बेस्ट असणार आहे. त्यानंतर येतो मी दुसरी एक्झाम ज्याबद्दल मी बोललो, की अजून एक प्रकारच्या एक्झाम होतात, त्या असतात तुमच्या सरळ सेवा एक्झाम. मी मराठीमध्ये लिहितो, सरळ सेवा एक्झाम. दुसऱ्या कोणत्या एक्झाम असतात? दुसऱ्या एक्झाम असतात सर सरळ सेवा एक्झाम. काय असतात ह्या सरळ सेवा एक्झाम? सरळ सेवा ज्या एक्झाम आहेत या सरळ सेवा एक्झाम मध्ये 3 स्टेज नसतात तर फक्त एक स्टेज असते. म्हणजे काय? एक्झाम होते, या एक्झामवर बेस मेरिट लिस्ट लागते, एक्झाम बेस्ड मेरिट लिस्ट लागते. आणि तुम्ही जर कट ऑफ क्लिअर केला, तर तुमचं डायरेक्ट फायनल सिलेक्शन होतं. हा, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल व्हेरिफिकेशन, या गोष्टी त्यामध्ये येतात. बट जी मेन स्टेज आहे ती एकच आहे. फक्त एक्झाम होणार आणि त्या एक्झाम वरती बेस्ड तुमचं सिलेक्शन होणार. तुम्हाला इथे प्रिलिम्स द्यायची नाहीये, ना तुम्हाला इथे इंटरव्ह्यू द्यायचा आहे. एक एक्झाम द्यायची आणि सिलेक्शन घ्यायचं. हे झालं तुमचं सरळ सेवा एक्झामचं अगदी सोपं स्वरूप. मग सरळ सरळ सेवा एक्झाम कशा प्रकारची असते? ही जी सरळ सेवा एक्झाम असते ना, ही सरळ सेवा एक्झाम तुमची एमसीक्यू बेस्ड असते. यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. जर तुम्ही 12वीला सीईटी दिलेली असेल तर ज्या पद्धतीनं सीईटीला एमसीक्यू क्वेश्चन्स होते, अगदी तसेच सरळ सेवा एक्झाम्स मध्ये सुद्धा एमसीक्यू क्वेश्चन्स हे असतात. त्यानंतर त्यानंतर काय असतं सर? एमसीक्यू क्वेश्चन जे असतात, मग सर याचा सिलेबस काय असतो?
आता सरळ सेवा एक्झाम होत असल्यामुळे, एकच स्टेज असल्यामुळे सरळ सेवा एक्झामचा सिलेबस हा तुमचा कंबाइंड सिलेबस असतो. म्हणजे तुमचं टेक्निकल टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल हे एकाच पेपरमध्ये येतं. टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल हे एकच पेपर, एकच होणार, बट त्या एकाच पेपरमध्ये तुमचं टेक्निकल नॉन टेक्निकल येतं. मग सर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल किती येतं हे एक्झाम नुसार व्हेरी करतं. काही काही एक्झाम मध्ये म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट स्वतःची एक्झाम कंडक्ट करतं आणि ते एक्झाम नुसार याचा प्रपोर्शन देखील बदलतो. जसं पीडब्ल्यूडी ची एक्झाम जर झाली तर पीडब्ल्यूडी जेई मध्ये जे येतं ते 75% तुमचं टेक्निकल असतं, 25% नॉन टेक्निकल असतं. म्हणजे 75 प्रश्न हे तुमचे सिव्हिल इंजिनिअरिंग वरती असणार आणि 25 प्रश्न हे तुमचे जीएस, जीके, करंट अफेअर्स या गोष्टींवरती हे असणार आहे. त्यानंतर तसंच तुम्ही डब्ल्यूआरडी वगैरे बघितलं तर यामध्ये 60-40चा क्रायटेरिया आहे. त्यानंतर अजून वेगळी एक्झाम बीएमसी बघितलं, यामधून पोस्ट कोणत्या मिळतात या देखील सांगतो. तुम्हाला सरळ सेवा एक्झाम मधनं क्लास 2 आणि क्लास 3च्या पोस्ट मिळतात. क्लास 2 आणि क्लास 3च्या पोस्ट ह्या तुम्हाला सरळ सेवा एक्झाम मधनं मिळतात. आता याच्यामध्ये ह्या ज्या पोस्ट असतात ह्या कुठे कुठे आहेत? पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या पोस्ट आहेत. डब्ल्यूआरडी मध्ये तसंच ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या पोस्ट आहेत. बीएमसी देखील सब इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर यासाठी सरळ सेवा एक्झाम घेते. इथे देखील तुम्हाला कुठल्याही इंटरव्ह्यूची गरज नसते. बीएमसी झालं, त्यानंतर जेवढ्या नगरपालिका आहेत, सोलापूर नगरपालिका, नागपूर नगरपालिका, पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, जेवढ्या जेवढ्या कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, जेवढ्या पण नगरपालिका, महानगरपालिका असतील, हे त्यांच्या क्लास 2 आणि क्लास 3च्या मोस्टली ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या ज्या पोस्ट आहेत ह्या सरळ सेवा एक्झाम मधूनच भरतात. सो सरळ सेवा एक्झाम मधनं सिलेक्शन हे कम्पॅरेटिव्हली जो ड्युरेशन आहे हा ड्युरेशन एमपीएससी पेक्षा बाळांनो कमी आहे. तुमचा एमपीएससी मध्ये जिथे 1.5 ते 2 वर्षांचा कालावधी लागतो, इथे 7 ते 8 महिन्यामध्ये तुमची पूर्ण प्रोसिजर ही कम्प्लीट होते. मग सर सरळ सेवा एक्झाम एमसीक्यू ओरिएंटेड आहे, एमपीएससी एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह आहे. आम्ही सेकंड इयर थर्ड इयरला असू आणि आम्हाला दोघंही एक्झाम टार्गेट करायच्या असतील तर इज इट पॉसिबल टू प्रिपेअर फॉर बोथ सेम टाइम मध्ये? तर येस, इट इज डेफिनेटली पॉसिबल. त्यासाठी तुम्हाला लवकर प्रिपरेशन चालू करावं लागेल. तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर किंवा लास्ट इयरलाच तुमचं प्रिपरेशन जे आहे हे प्रिपरेशन स्टार्ट करावं लागणार आहे. का दोघं शक्य आहे याचं तुम्हाला सिंपल रिझन सांगतो. जे एमपीएससी ला डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, एमपीएससीचं टेक्निकल मी विषय जे बोलतोय बघा, एमपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये जे नॉन टेक्निकल आहे तेच नॉन टेक्निकल तुमच्या सरळ सेवा एक्झाम मध्ये जो काही थोडाफार पोर्शन येतो सरळ सेवांचा नॉन टेक्निकलचा त्यामध्ये येणार आहे. एमपीएससीचं जास्त डिटेल्ड आहे, तुमच्या सरळ सेवाला एवढी गरज नसते. बट तुम्ही एमपीएससीचं नॉन टेक्निकल जर प्रिपेअर केलं तर ऑटोमॅटिकली तुमचं सरळ सेवा एक्झाम साठीचं नॉन टेक्निकल हे प्रिपरेशन कम्प्लीट होऊन जातं. दुसरी महत्वाची गोष्ट, एमपीएससीचा जो मेन्सचा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे जो की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमावरती बेस्ड आहे, जो टेक्निकल पेपर आहे, हा टेक्निकल पेपरमध्ये तुमचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आहेत. ठीक आहे, तो तुम्हाला अँसर रायटिंग फॉर्म मध्ये लिहायचा आहे, डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये लिहायचा आहे. बट त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट तुम्हाला तर शिकाव्याच लागणार आहे. आणि सरळ सेवा ज्या एक्झाम आहेत, सरळ सेवा एक्झाम, ज्या सरळ सेवा एक्झाम्स मध्ये तुमचं प्रिपरेशन जे आहे बाळांनो, हे प्रिपरेशन कशावरती बेस्ड, तुमचा एक्झामचा सिलेबस जो आहे हा कशावरती बेस्ड असतो? टेक्निकल वरतीच बेस्ड असतो. बट इथे फक्त एमसीक्यूज विचारतात. मग दोघांमध्ये फरक काय आला सर एमपीएससी आणि सरळ सेवा एक्झाम मध्ये? इथे डिस्क्रिप्टिव्ह लिहायचंय, इथे तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. बट दोघांचाही सिलेबस हा सेम असणार आहे. सेम असणार आहे म्हणजे सर सब्जेक्ट जे आहेत सब्जेक्ट तेच आहेत, फक्त एखादी कन्सेप्ट शिकल्यानंतर त्या कन्सेप्ट वरती सरळ सेवांमध्ये एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे आणि एखादी कन्सेप्ट शिकल्यानंतर त्या कन्सेप्ट वरती मोठे मोठे न्यूमेरिकल्स किंवा थेरी क्वेश्चन्स तुम्हाला एमपीएससी मध्ये अटेम्प्ट करायचे. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना जर एका सब्जेक्टचा डिटेल्ड अभ्यास केला, एका सब्जेक्टचा जर तुम्ही डिटेल्ड अभ्यास केला तर ऑटोमॅटिकली तुमचं एमपीएससीचं प्रिपरेशन देखील कम्प्लीट होतं. एमपीएससीचं प्रिपरेशन कम्प्लीट झालं म्हणजे ऑटोमॅटिक तुमचं सरळ सेवांचंही प्रिपरेशन हे कम्प्लीट होतं. का? कारण सरळ सेवा आणि एमपीएससीचे सब्जेक्ट कॉमन आहेत, पॅटर्न डिफरंट आहे. म्हणून टार्गेट तुम्ही एमपीएससीचं जर ठेवलं डिस्क्रिप्टिव्ह साठी मला प्रिपरेशन करायचंय, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या बेसिक गोष्टी मात्र मी शिकणार आहे. तुमचे बेसिक्स क्लिअर झाले म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात, ज्याच्यावरती बेस सरळ सेवांना क्वेश्चन्स येतात. मग तुम्ही असंही करू शकता
सर मी माझं प्रिपरेशन 6+6 मंथ मध्ये डिवाइड करेल, किंवा तुम्ही सेकंड इयरला असाल तर 1+1 असं 2 इयर मध्ये डिवाइड करेल. मी पहिले 6 महिने जे आहे हे 6 महिने मी सरळ सेवा एक्झामच्या प्रिपरेशनसाठी देईल. म्हणजे मी अगोदर कन्सेप्ट आणि जे काही गोष्टी स्टँडर्ड गोष्टी आहेत ते बेसिक्स माझे क्लिअर करेल. कन्सेप्ट आणि बेसिक्स क्लिअर करून घेईल. सगळे कन्सेप्ट आणि बेसिक्स क्लिअर केले म्हणजे तुम्ही सरळ सेवांचे पेपर देऊ शकतात. सरळ सेवांचे पेपर तुम्ही जाऊन देऊ शकतात. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये जे कन्सेप्ट आणि जे बेसिक्स मी शिकलोय त्यावरती बेस्ड न्यूमरिकल्स असतील किंवा थिअरी पेपर्स असतील, हे थिअरी क्वेश्चनचे अँसर्स मी राईट करायला शिकेल. म्हणजे हे तुमचं एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हचं प्रिपरेशन होईल. म्हणजे पहिले सरळ सेवांचं 6 महिने प्रिपरेशन झालं की त्यानंतर पुढचे 6 महिने तुम्ही ऑटोमॅटिकली डिस्क्रिप्टिव्हचं प्रिपरेशन त्याच कन्सेप्टवरती बेस्ड न्यूमरिकल सॉल्व्हिंग करून करू शकता. सो काही वेगळं नाहीये. एमपीएससी आणि सरळ सेवांचं प्रिपरेशन ऑब्व्हियसली एक सोबत होऊ शकतं. यामधनं चांगल्या पोस्ट तुम्हाला मिळणार आहे. दोघांच्या इलिजिबिलिटी विषयी सांगतो. एमपीएससी साठी तुम्हाला बीई किंवा बीटेक हे कम्प्लीट लागतं. बीई बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला कम्प्लीट लागतं. ऑदर पण आहे, सिव्हिल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग वगैरे वगैरे ब्रांचेस पण आहे. पण तुम्हाला डिग्री मात्र या ठिकाणी लागते. तसं सरळ सेवा एक्झाम ज्या आहेत ह्या सरळ सेवा एक्झामसाठी मात्र तुम्ही डिप्लोमा होल्डर जरी असाल तरी तुम्ही सरळ सेवा एक्झाम ही देऊ शकता. तुम्ही डिप्लोमा होल्डर जरी असाल तरी सरळ सेवाच्या जेईच्या एक्झाम या जेई एक्झामसाठी तुम्ही अलाउड आहेत. आणि सीए साठी तुम्ही अलाउड आहेत. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा कम्प्लीट झालेला आहे ऑलरेडी आणि जे इंजिनिअरिंग करताय अशा विद्यार्थ्यांनी अगोदर सरळ सेवांचं 6 महिने प्रिपरेशन करायचं. पुढच्या 6 महिन्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हचं करायचं. कारण तुम्ही डिप्लोमाच्या बेसवरती मग तुम्ही सरळ सेवा कोणत्याही एक्झाम्स जाऊन देऊ शकता. सो मी तुम्हाला खूप इझी भाषेमध्ये, इझी लँग्वेजमध्ये एमपीएससी आणि सरळ सेवा बद्दलचा डिफरन्स समजावून सांगितलाय. मला तुमच्या कमेंट्स हव्या आहेत या व्हिडिओवरती की सर तुम्ही एक सिरीज चालू करा ज्यामध्ये प्रत्येक एक्झामचा पॅटर्न, प्रत्येक एक्झामचा सिलेबस, प्रत्येक एक्झामसाठी हवे असणारे बुकचे सोर्सेस, प्रत्येक एक्झामसाठी हवे असणारे तुमचे एमसीक्यू कुठून सॉल्व्ह करायचे सरळ सेवांचं प्रिपरेशन करत असाल तर, डिस्क्रिप्टिव्हचं प्रिपरेशन करत असाल तर सर त्यासाठी कोणते बुक्स यूज करायचे, त्याच्यातली क्वेश्चन प्रॅक्टिस कुठून करायची, कोणते सोर्सेस बेस्ट आहेत याविषयी डिटेल्ड व्हिडिओ बनवा. मी डिटेल्ड व्हिडिओज आपल्या चॅनलवरती. याच्या व्यतिरिक्त जर कुणाला नोट्स हव्या असतील की ह्या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी कोणत्या नोट्स यूज केल्या गेल्या पाहिजेत, त्या नोट्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत. आपल्या चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. या चॅनलवरती जाऊन तुम्हाला हव्या या दोघही एक्झामसाठीच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. हा व्हिडिओ नक्की जे नव्याने प्रिपरेशन चालू करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.